महाराष्ट्र फेन्सिंग असोसिएशनच्या मान्यतेने 27वी सब ज्युनियर राज्यस्तरीय फेन्सिंग स्पर्धा 2025 हिंगोलीत आयोजित करण्यात आली आहे। ही 2 दिवसीय स्पर्धा हिंगोली येथील जिल्हा क्रीडा संकुल लिंबाळा मक्ता या ठिकाणी होणार आहे। उद्यापासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेत 14 वर्षांखालील मुले आणि मुली सहभागी होणार आहेत। या स्पर्धेत राज्यभरातून जवळपास 600 ते 1000 पर्यंत खेळाडू येण्याची शक्यता आहे। हिंगोली जिल्हा फेन्सिंग असोसिएशन आणि जिल्हा आयोजन समितीच्या वतीने या स्पर्धेची जोरदार तयारी सुरू आहे। खेळाडूंच्या सोयीसाठी राहण्याची व्यवस्था माफक दरात उपलब्ध करून देण्यात आली असून जेवणाची व्यवस्था पूर्णपणे मोफत असणार आहे। या राज्यस्तरीय स्पर्धेत खेळाडूंनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आयोजक हिंगोली जिल्हा फेन्सिंग असोसिएशन आणि जिल्हा क्रीडा संकुल लिंबाळा मक्ता यांच्या वतीने करण्यात आले आहे। हिंगोली येथे 27वी सब ज्युनियर राज्यस्तरीय फेन्सिंग स्पर्धा आयोजनाचा मान हिंगोलीला दिलेला आहे। त्या दृष्टिकोनातून आपण या स्पर्धेची संपूर्ण तयारी जिल्हा प्रशासन, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या सहकार्याने मार्गदर्शनाखाली व राज्य फेन्सिंग असोसिएशनच्या मार्गदर्शनाखाली गेल्या 10 दिवसापासून सुरू आहे। उद्यापासून दिनांक 8 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता उद्घाटन सोहळा होणार आहे। यावेळी मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे। स्पर्धेची संपूर्ण तयारी असोसिएशनचे माझे सहकारी बांधव जे संचालक आहेत, पदाधिकारी आहेत, यांच्या माध्यमातून तयारी करण्यात आली आहे। ही स्पर्धा जिल्हा क्रीडा संकुलात दिनांक 8 ऑगस्ट ते दिनांक 10 ऑगस्टपर्यंत असून या स्पर्धेमध्ये राज्यभरातील 500 खेळाडू सहभागी होणार आहेत। या स्पर्धेमध्ये अंडर 14 म्हणजे 14 वर्ष वयोगटाच्या आतील हे खेळाडू मुलं आणि मुली उपस्थित राहणार आहेत। यामध्ये जो संघ आहे 12चा असतो। राज्यभरातून जे संपूर्ण राज्यातून संघ यामध्ये सहभागी होणार असल्यामुळे साधारणतः जी संख्या आहे ते आम्हाला असोसिएशनच्या वतीने 500 ते 600 खेळाडूंची सांगण्यात आली आहे। आतापर्यंत जवळपास 250 खेळाडूंची नोंदणी झालेली आहे। स्पर्धेचे माझे सहकारी पदाधिकारी आहेत सचिव संजय भोंगरे सर, उपाध्यक्ष प्राध्यापक आनंद भट्ट, त्याचबरोबर सचिव सहसचिव प्राध्यापक नरेंद्र रायवार, कोषाध्यक्ष विजय जवळकर सर आणि सदस्य अनिल कदम सर आणि सुशील इंगोले हे संपूर्ण असोसिएशन असून या संघटनेला आपल्या जिल्ह्यातील वन विभागाचे राष्ट्रीय खेळाडू म्हणजे फेन्सिंगच्या माध्यमातून जे लागलेले आहेत संदीप वाघ सर या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याचबरोबर आपले जे या ठिकाणी मिसाळ सरही उपस्थित आहेत पत्रकार परिषदेला। तर प्रामुख्यानं याचं जे नियोजन आहे यांच्या माध्यमातून आपण करीत आहोत। आपण जे संलग्नता जे आपण निवास व्यवस्था निःशुल्क आहे मुलांसाठी आपण केली, परंतु हे आहे तसं आपल्याला कंपल्सरी नव्हतं, परंतु जिल्हाधिकारी महोदय श्री राहुलजी गुप्ता सर आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांनी आपल्याला अल्पसंख्याक मुलींचं वसतिगृह दिलेलं आहे। त्या ठिकाणी मुलांची निःशुल्क व्यवस्था ठेवली आहे, परंतु शहरातील ज्या काही लॉज आहेत त्यामध्ये मात्र माफक दरात शुल्क आकारण्यात आलेलं आहे आणि ते खेळाडू भरती असोसिएशन नाही, परंतु असोसिएशनच्या वतीनं त्यांच्या भोजनाची नाश्त्याची व्यवस्था निःशुल्क करण्यात आली। आपण प्रामुख्यानं खरं तर फेन्सिंग हा तलवारबाजीचा खेळ आहे आणि तलवारबाजीच्या या फेन्सिंग म्हणजे ही जी स्पर्धा आहे तर खरं तर शिवकालीन म्हणजे छत्रपती शिवरायांच्या काळात तलवारबाजीचं प्रशिक्षण व्हायचं आणि त्या आणि योगायोगानं आता आपल्याकडं म्हणजे फेन्सिंगचं आयोजन याचा आम्हाला आनंद वाटतो आणि सर्व पालकांना, क्रीडा रसिकांना, याचबरोबर सर्व जनतेला जे हिंगोली जिल्ह्याची ही नावलौकिक क्रीडा क्षेत्रातली वाढवण्याची स्पर्धा आहे तर ही जी स्पर्धा आहे या जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। तर सर्वांनी उपस्थित राहावं अशी मी कळकळीची विनंती आपल्या माध्यमातून करीत आहे। NTV न्यूज मराठी हिंगोली।